राम राम मंडळी आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि शुभ सकाळ. तर बघा इकडं मस्त अशी चिमण्यांच्या चिवचिवाटनं इकडं छान अशी सकाळ झालेली आहे. माझी सगळी काही कामं झालेली आहे, अंघोळ झालेली आहे. आणि आज बघा वातावरण हे वेगळंच आहे बरं का. पूर्ण म्हणजे चहू बाजूने पूर्ण आभाळ भरून आलेलं आहे. आणि आज असं वाटतं की खरंच पाऊस येईल हा. मग आता काय होईल काय माहीत नाही, पण ढगं मात्र आलेले आहेत, काळभोर आभाळ झालेला आहे. मग पाऊस येईल का नाही आता काही सांगता येत नाही. पण वातावरण इतकं फ्रेश आणि इतकं चांगलं झालेलं आहे का नाही, खूपच फ्रेश वाटत होतं. तर बघा थोडे म्हणजे काल जरा दिवस मावळायला थोडीशी थेंब पडले, तर झाडं बघा किती छान अशी हिरवीगार दिसत आहेत. आणि इकडं बघा ढगं पण आणखीन काळेभोर ढगं पण आहेत. मग आता नेमकं काय होतं काय माहिती, काय सांगता येत नाही. छान अशी सकाळची मस्त अशी हवा सुटलेली आहे. आणि इकडं झाडं पण बघा कशी डोलत आहेत, कारण त्यांना थोडं थोडं पाणी भेटायले ना आता, कारण निसर्गाचं पाणी दिलेलं वेगळंच. आणि इकडं बघा आमची कडबा कट करायची इकडं विळी, आणि इकडं आईंची चालू होती देवपूजा करायला. आता माझं स्वयंपाक तर चालू आहे माझा, पण स्वयंपाक करता करता बाहेर इतकं छान वाटत होतं का नाही, की उठून असं सगळीकडचं तुम्हाला परिसर दाखवावा असं मन झालं, म्हणून मी उठून काय केलं बाहेर आले. आता इकडं आईची उंबराची पूजा करत होत्या, म्हणजे उंबरट्याची पूजा करत होत्या. आणि माझं इकडे चालू होतं स्वयंपाक. तर स्वयंपाक करत करत मी सगळ्यात आधी तुमच्याकडे म्हणजे बाहेर गेले, म्हणजे शेतातलं पण जरा वातावरण दाखवत होतं, कारण मस्त असं वातावरण झालं होतं. तर इकडं मी बटाट्याची भाजी केली होती. तर इकडं बटाट्याची भाजी उकडत होती, शिजत होती. त्याचबरोबर इकडं मी ना भात पण शिजायला ठेवला होता. दोन्हीकडे चालू होता. आता इकडं मला बटाट्याची का रस्सा भाजी करायची होती, म्हणजे जरा सरभरीत भाजी करायची होती. बघा बटाट्याची भाजी का नाही अशा पद्धतीनं केली का नाही, इतकी छान बटाट्याची भाजी होती का नाही, याच्या पुढे मटणाची भाजीसुद्धा फिकी पडते अशी भाजी इकडं होती. आता भात झाला, भाजी झाली. आता मला इकडं बनवायचा होता ठेसा, कारण ठेसा का नाही खूप दिवस झाला होता ठेसाच मी केला नव्हता. चला म्हणलं आज ठेसा करू. कसं कधी समजा दूध जर खायला घेतलं तर दुधासोबत ठेसा जरा तोंडी लावायला असलं का नाही तर छान वाटतं. मग ह्यांना सारखं ठेसा लागतो, त्याच्यामुळे म्हणलं चला आता खूप दिवस झालं केला नाही, आज करावा. तर मिक्सरमधला ठेस्याची चव का नाही वेगळीच लागते, खलबत्त्यातली ठेस्याची चव का नाही एकदम भारी लागते. त्याच्यामुळं काय केलं, मिरच्या भाजून घेतल्या, लसूण घेतला सोलून, आणि खलबत्त्यात टाकून इकडं मी सगळं एकजीव करून मस्त असं म्हणजे खलबत्त्यात कुटून घेतलं. आता मला काय करायचं होतं, तेल टाकून जरा पाणी टाकून हा ठेसा शिजवून घ्यायचा होता, कारण शिजवलेला ठेसा बघा वेगळाच म्हणजे वेगळीच चव लागते. मी थोडंसं तेल वापरले, पण भरपूर तेल टाकून जरा पाणी टाकून एकदम तुम्ही जिऱ्याची फोडणीसुद्धा देऊ शकतात. मी जिऱ्याची फोडणी इकडे दिली नाही. आणि अशा प्रकारे थोडा वेळ का नाही जरा थोडंसं परतून ही मिरचीचा ठेसा जे आहे ना हलवून घ्यायचा. बघा इतका छान ठेसा होतो इकडं आहे. आणि मला कधी कधी ना असं बनवायला पण म्हणजे असा ठेसा पण आवडतं. नुसता खलबत्त्यातला पण आपण खाऊ शकतो, पण अशा प्रकारे सुद्धा का नाही ठेसा बनवला का नाही एकदम छान होतं. आणि आपण समजा जेवताना सुद्धा ही ठेसा खाऊ शकतो, किंवा काही समजा दूध भाकरी जर खात असलं तर त्याच्यासोबत ठेसा खाऊ शकतो. त्याच्यामुळं का नाही ठेसा हा बनवूनच ठेवला. चला मग अशा प्रकारे इकडं ठेसा बनवायचा झाला. आता ठेसा बनवायचा, आता पीठ मळून घ्यायचं होतं. मग पीठ तर मळायला सुरुवात होतं, म्हणजे ठेसा झाला की पीठ मळणार होते मी. मग तेवढ्यात आई म्हणल्या की तू आधी कपडे धुवून घे, कारण आभाळ इतकं होतं, काळं भोर आभाळ आलेलं होतं, ढग आलं होतं आणि पावसाचं वातावरण होतं. कधी पाऊस येईल काही सांगता येत नव्हतं. मग इकडं स्वयंपाक करत करत चैतूचा अभ्यास पण माझा घ्यायला चालू होता. मग त्याचं म्हणजे तो काय काय लिहिलं काय नाही तो वाचून दाखवत होता. मग त्याचा पण अभ्यास घेतला. मग इकडं सगळं काही माझं स्वयंपाक आवरला, पीठ मळून ठेवलं. आता मला कपडे धुवायचे होते, कारण आई म्हणल्या, आईची देवपूजा झाली होती. आई म्हणले की तू पीठ मळून ठेव, मी चपात्या करते, तू कपडे धुवून टाक. म्हणजे कपडे कसं म्हणजे लवकर पाऊस यायच्या आधी तेवढेच हडकतीत वाळतात म्हणून. मग मी इकडं सगळं काही झाकून ठेवलं आणि इकडं आले कपडे धुण्यासाठी. तर बघा मस्त असं नारळाच्या झाडाखाली बसून इकडं माझे कपडे धुवायला चालू होते. वातावरण तर असं होतं की असं वाटत होतं की आज ऊनच पडत नाही असं वातावरण झालं होतं, पूर्ण आभाळ आलेलं होतं. आणि झालं पण तसंच, कारण आज दिवसभर ना कसलंच ऊन पडलं नाही. आणि आज खरा पाऊस हा आलाच. खूप मोठा नाही, पण मध्यम का होणार रप रप असा पाऊस हा दुपारून येऊनच गेला. मग इकडे पटापटा कपडे
कपडे धुवून घेतली. आणि आता बघा बरोबर का नाही सकाळपासून ते माझं 11 वाजेपर्यंत म्हणजे 10:30 वाजेपर्यंत कपडे ते सगळं धुवायचं झालं. भांडीसुद्धा माझी इकडे धुवून घेतली. आणि आता कपडेसुद्धा मी जेवढी धुतलेली आहे तेवढी एकदाच पिळून सगळी वाळू घालणार होते. पण आता असं आभाळ होतं, पण वारं भरपूर होतं. मग वाऱ्यामुळं काय कपडे वाळून जातात, त्याच्यामुळे काय नाही. आणि लवकर धुतले का नाही कपडे की वाळतात. त्याच्या म्हणजे असं नाही की वाळणार की नाही. पण ज्यावेळेस जर समजा जीन्सचे कपडे, पोरांच्या जीन्स पॅन्टी असल्या, ती वाळायला खरं मुश्किल होते बरं का. मग इकडं कपडे वाळायला टाकले. आणि तेवढ्यात आल्या बघा ह्या आजीबाई एक दिवस आड करून आमच्यात मागण्यासाठी येतात. पण जाऊ द्या, अख्ख्या गल्लीमध्ये ती फिरून येते, पण आमच्या दाराला चिवून ती मागती. कारण गल्लीमध्ये बायका कण्या कोण देतच नाही. आणि आमच्यात आलं कण्या तिला मिळतं म्हणून माहिती. पण जाऊ द्या, तेवढंच आपल्या हातून दररोज कोणाच्या तरी मुखात थोडासा घास जातो म्हणून आमच्यात कण्या कोणी नाही म्हणत नाही, देतं. मग त्या आजीला दिलं. मग माझं स्वयंपाक झालं. भाज्या ती करायच्या झाल्या, धुणं झालं, भांडे झाले. आता मग आई म्हणल्या मग आता जेवण कर. ह्यांचं पण जेवण झालं आणि ह्यांचं बघून मला भूक लागली. आणि आई स्वयंपाक करायला म्हणलं, चपात्या करायला म्हणलं की मला भूक लागते, म्हणजे लागतेच. तर मी इकडे जेवण झालं. जेवण सगळे आईने केले, जेवण मी केलं. जेवणाची जी भांडी होती ती सगळी काही घासून घेतली. सगळं काही घरातला पसारा आवरला. आणि नंतर मग मी इकडं आले दुकानाला. आता दुकानाला गिरायकाला दाखवून ठेवलेला पसारा सगळा इकडं तिकडं होता. तर तो पसारा लावून घेतला. आणि बघा तेवढ्यात इतका मोठा जोरदार पाऊस आला का नाही. आता पाऊस यायला तर मी व्हिडिओ घेतलाच नाही. तर पाऊस होऊन गेल्यावर नंतर घेतला बरं का. चांगला असा पाऊस पण झाला. आणि अशा प्रकारे माझा सकाळी म्हणजे पहाटे 5:30 वाजल्यापासून ते 2 वाजेपर्यंत असा दिवस छानपैकी असा गेला. तर असा होता आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर